तर कसं आहे पब्लिक, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, आज आपण इथे टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि ह्या प्लॉटची तुम्ही अवस्था बघू शकता मित्रांनो, कशा प्रकारे झालेली आहे आणि हा प्लॉट अशा प्रकारे कसं काय झाला आजच्या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये। आणि तुम्हा शेतकऱ्याला ह्याबद्दल सगळी माहिती व्हावा, हे म्हणजे अशा प्रकारे नुकसान कसं काय होतंय। आणि हा प्लॉट तुम्ही बघू शकता, म्हणजे हे जे टोमॅटो आहे झाडावरतीच अशा प्रकारे खराब झालेला आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो। आणि हे अशा प्रकारे कसं काय झालेलं आहे आज तुम्हाला फुल डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला शेतकऱ्यांसाठी खूपच हेल्पफुल होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, चला तर आजचा हा इन्फॉर्मेशन व्हिडिओ सुरू करूयात, चला। तर मित्रांनो, सगळ्यात आधी बघूयात आपण ह्या प्लॉटसाठी किती खर्च केला होता। तर मित्रांनो, ह्या प्लॉटसाठी आपला 1 ते 1.5 लाखापर्यंत आपला टोटल खर्च झाला होता। आणि मेन म्हणजे आपलं इथं काहीच आपलं प्रॉफिट झालेलं नाही, म्हणजे सगळं लॉसमध्ये 1.5 लाख गेलेले आहेत। आणि हा जो एरिया आहे मित्रांनो, सगळा एरिया हा 2 एकरपर्यंत आहे, 2 एकरपेक्षा थोडा कमी आहे वाटतं। तर मित्रांनो, ह्या प्लॉटसाठी आपण म्हणजे खर्च सगळ्यात आधी तुम्हाला सांगतो कशासाठी आपला खर्च झालेला आहे। तर मित्रांनो, रोपासाठी आपला 10,000-15,000 10-15,000पर्यंत रोपासाठी खर्च गेलेला आहे। त्याच्यानंतर इथे काट्या वगैरे सगळं आपण नवीन मटेरियल इथं आणलं होतं, तारा वगैरे, परत मल्चिंग वगैरे, त्याच्यासाठी 20-30 हजार त्याच्यासाठी गेलेले आहेत। आणि परत फवारणी वगैरे खर्च, आणि परत रोप लावण्यासाठी बायांचा खर्च, म्हणजे टोटल असा सगळं जर खर्च घेतला आपण तर 1-1.5 लाखाच्या पुढं आपल्याला झालेला आहे। आणि ह्याच्यात सगळा आपला लॉस झालेला आहे मित्रांनो, कारण की हे जे सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हामुळे जे तुम्ही बघू शकता रोप सगळं म्हणजे सुकून गेलं। ह्याच्यासाठी आपण खूप जास्त फवारणी घेतलेल्या आहेत, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की आपण फवारणी आपण घेत आहोत, अशा प्रकारे आपण फवारणी घेत आहोत या प्लॉटसाठी। आणि मित्रांनो, इथं आपला 2 एकरचा म्हणजे प्लॉट नाही, आपण टोटल 10 एकर टोमॅटो लावले होते आणि त्यासाठी आपला 10 ते 15 लाख रुपये खर्च झालेला होता। आणि सगळ्या प्लॉटचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हाल झालेले आहेत। तर मित्रांनो, हे फक्त आपण एका प्लॉटमध्ये आहोत आणि तुम्हाला एका प्लॉटचीच मी सध्या माहिती सांगत आहे। तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकी सगळे प्लॉट दाखवतो। सध्या आपण ह्या प्लॉटबद्दल माहिती बघूयात की ह्या प्लॉटचं अशा प्रकारे नुकसान कसं काय झालेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, सगळ्यात आधी हे जे टोमॅटो आहे अशा प्रकारे इथे झालेलं आहे, म्हणजे झाडावरतीच हे खराब झालेलं आहे। आणि तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी खूपच म्हणजे उशीर झालेला आहे, कारण की त्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता ज्यावेळेस हे टोमॅटो जे आहेत तोडण्यासाठी आलेले होते त्यावेळेस मित्रांनो हे जे टोमॅटो आहेत झाडावरतीच म्हणजे असे खराब व्हायला लागले। ते म्हणजे कसं काय झाले ते सांगता येत नाही, पण झाडावरतीच असे खराब व्हायला लागले। आणि ते जर विकण्यासाठी नेले तिथं जाईपर्यंत तर असे म्हणजे खराब होऊन गेले, त्यामुळे विकायला पण काय परवडा ना, त्याच्यामुळं आपण हे प्लॉट सोडून दिला। त्यामुळे तुम्ही बघू शकता, सोडून दिल्यामुळं हे प्लॉट अशा प्रकारे म्हणजे टोटली अशा प्रकारे झालेला आहे। आणि वरतून पुन्हा टोमॅटोचा भाव जो आहे तो पण कमी झाला, पण टोटली आपला सगळा लॉस झालेला आहे मित्रांनो। आणि हे जे आहे आपण सगळी फवारणी वगैरे केली होती, तर मित्रांनो अशा प्रकारे सगळं आपलं नुकसान झालेलं आहे इथे। आणि तर मित्रांनो, तुम्हाला मी सगळे टोमॅटोचा प्लॉट दाखवतो, तर कॅमेरामॅन प्लीज टोमॅटोचा प्लॉट दाखवा। तर मित्रांनो, तुम्ही प्लॉट बघितलाच असेल, आणि अशा प्रकारे आपल्या जो आहे शेतकऱ्याचा प्लॉटचं सगळं लॉस झालेलं आहे। आणि मी सरकारला विनंती करतो की आपल्या या प्लॉटचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची रिकव्हरी करण्यात यावी। आणि तुम्ही तिकडे बघू शकता अख्खा जो प्लॉट आहे सगळा खराब झालेला आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।